पंजाब की अदालत मध्ये कुमार शानूंवर आरोप आहेत की हे नकलाकार आहेत. तुमचे जे वडील होते क्लासिकल सिंगर होते, चांगले भले सिंगर होते, ते तुम्हाला शास्त्रीय संगीत शिकवू इच्छित होते, परंतु तुम्ही गेलात फिल्मी संगीताच्या दुनियेमध्ये. मेहनत नाही करू इच्छित होते. हे बघा, मी डेफिनेटली खूप जास्त क्लासिकल शिकलो नाहीये. पण थोडं पण जे काही मी शिकलो आहे आधी तर मी माझ्या डॅडींकडनं शिकलो आणि नंतर मी जेव्हा बॉम्बे आलो तर कल्याणजी भाई, आनंदजी भाई यांच्याकडनं थोडं शिकलो. मी हे पण ऐकलंय की लहानपणी तुमचे नाव त्यांनी छानू ठेवून दिले होते. कारण की जे फाटलेले दूध असते, त्याला तिकडे छान म्हणतात. जेव्हा दुधामध्ये लिंबू टाकतात, तेव्हा ते दूध फाटून जातं. तर बंगालमध्ये त्याला छान असं म्हणतात. छाना. छाना. हां. त्या छानावरून तुमचे नाव छानू ठेवले, फाटलेल्या दुधासारखे. कुठल्याही अँगलने मी फाटलेलं दिसतो तुम्हाला? हां? See, my God. Thank you. मी एकदम संपूर्ण फाटलेला नाहीये आणि माझा आवाजही फाटलेला नाहीये. आवाज तर तुमचा खूप सुरेल आहे, यात काहीच बस, शंका नाही. मग झालं तर. जेव्हा गाणे गाता, जेव्हा तुम्ही सुरू केले, तर तुम्ही हे का सुरू केले की तुम्ही किशोर कुमार यांच्या गाण्यांची कॉपी करून करून तुम्ही आपली जागा बनवायला सुरू केली? नाही, ॲक्चुअली किशोरदांना मी सुरुवातीपासूनच फॉलो करत आलोय. कारण की माझा आवाज पण थोडा त्यांच्याशी मिळता-जुळता होता, ज्यावेळी मी सुरू केलं माझं करियर. आणि आय थिंक की कोणत्या एका लेजंडला फॉलो करणं काही वाईट गोष्ट नाहीये. त्यांच्याकडनं चांगलंच घेणं, त्यांचं चांगलं घेऊन आणि आपलं काहीतरी मिळवून एक चांगलं काहीतरी नवीन गोष्ट करायची, हा मी प्रयत्न केला. आणि आय थिंक जनता आहे आपल्यासमोर. त्यांनी मला पसंत केलं आणि मी कुमार सानू झालो. परंतु हे खरं आहे की कव्हर व्हर्जन तुम्ही गायले, किशोर कुमारांचे गाणे गायले, त्यावेळी गायले जेव्हा किशोर कुमार जिवंत होते. तुम्ही त्यांच्या गाण्यांची नक्कल करत राहिलात. हो तर सर. कधी त्यांनी तुमचे कान नाही पकडले का? हे काय करत आहेस? माझ्या गाण्याचा सत्यानाश करत मी आहेस. आधी कोलकात्यामध्ये 1-2 गाणी रेकॉर्ड केली होती आणि ती एका फिल्मची होती आणि खूप चांगली गाणी होती. त्यानंतर मी जेव्हा बॉम्बेला आलो, ते किशोरदाचे कव्हर व्हर्जन गात असायचो आणि तेव्हा खूप साऱ्या कॅसेट निघाल्यानंतर 2-4 गाणी पण माझी गाऊन झाली होती. पण पॉप्युलॅरिटी नव्हती मिळाली. आफ्टर दॅट किशोरदाच्या मृत्यूनंतर त्यांनी प्रकाश मेहराजेंच्या कारणाने आणि आपले कल्याणजी भाई, आनंदजी भाईंच्यामुळे मला जादूगर फिल्ममध्ये मी चान्स विचारत मिळाला. होतो कधी किशोर कुमार यांनी तुम्हाला बोलवलं जेव्हा तुम्ही मी त्यांचे त्या गाणे गात गोष्टीला होता? अव्हॉइड करतोय यार. हे कमाल आहे यार. हे तिथेच अडकलेत अजून. हां. नाही. नाही पण अच्छा, सांगावंच लागेल का? हो. नाही, किशोरदांनी ॲक्चुअली काय ते गाणं ऐकलं होतं माझं कव्हर व्हर्जन. त्यानंतर त्यांनी हे म्हटलं होतं कोणते गाणे ऐकले होते हे पण कव्हर सांगता का? व्हर्जनवालं. त्यांनी जाता-जाता खूप साऱ्या गोष्टी सांगून गेले होते मला. एक गोष्ट मी गाऊन सांगू इच्छितो. जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं, है ये कैसी डगर, चलते हैं सब मगर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं, जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं. थँक्यू. आजपर्यंत आपण काहीच जाणून घेतलं नाहीये, काही समजलो नाहीये. हे तर आम्ही तुमच्याबद्दल म्हणत आहोत की तुमच्याबद्दल काय करता, किसने जाना नाही समजा नाही, कुमार शानूंच्या बद्दल. ही गोष्ट खरी आहे की तुमचे जे नाव आहे, खरे नाव ते केदारनाथ भट्टाचार्य होतं तुम्ही एकदम खरं बोलताय. आणि पब्लिकला मूर्ख बनवण्यासाठी तुम्ही नाव बदलून टाकले कुमार शानू. हे बघा, केदारनाथ भट्टाचार्य जे माझं नाव होतं आणि आता तुम्हालाही समजत असेल की माझ्या ह्या बोलण्यामुळे की आम्ही बंगाली. डेफिनेटली तुम्हाला पण हे माहीत असेलच. माफ करा यासाठी मी आधीच सांगून ठेवतो की मी बोलताना खूप वेळा बंगाली शब्दांचा जास्त वापर करतो. पण काय, मी जेव्हा गातो तेव्हा माझ्यासमोर पेपर येऊन जातो. तुम्ही पण तुम्हाला पण सांगतो की मी कमीत कमी 21 लँग्वेजेसमध्ये गाणी गायली आहेत. आणि सगळे हेच म्हणतात की भाई, तुम्ही जेव्हा तमिळ गात असता तेव्हा असं वाटतं की
तुम्ही तमिळच आहात. हे ही एक देवाची कृपा आहे. माझं काहीच नाही. जे काय आहे ते. पण हे आहे की नाव का ठेवलं कुमार शानू हे तर सांगा. परत तुम्ही आम्हाला फिरवत बसलात. पहिल्याच दिवशी कल्याणजीभाई, आनंदजीभाई यांनी मला सांगितलं, की "हे बघ कुमार, तू बंगाली आहेस. तर लोक सगळ्यात आधी हे म्हणतील, की काहीही झालं तरी तू चांगलं प्रोनाउन्स करून गाऊ शकत नाहीस. तुझं नावच हे तुझा मायनस पॉइंट असेल." मी म्हणालो, "माझं सानू भट्टाचार्य आहे. सानू भट्टाचार्य ठेवूया आपण." म्हणाले, "नाही. आपण असं नाव ठेवूया, की ज्यात कोणाला समजणार नाही, की तू कोणत्या कास्टचा आहेस." हा माझा दोष नाहीये. हे त्यांनी दिलेलं नाव आहे कुमार सानू. जे नाव कल्याणजीभाई, आनंदजीभाईंनी दिलंय आणि म्हणाले, की यामुळे समजणार नाही, की तू कोणत्या कास्टचा आहेस. तुम्हाला तर माहितीच आहे, की आर्टिस्टची कोणतीच जात नसते ना. चांगलं गायलं तर ठीक आहे, नाहीतर मग यांच्यासारखं. शानू साहेब ही गोष्ट तर खरी आहे, की जेव्हापर्यंत किशोर कुमार जिवंत राहिले, हं, तुम्ही त्यांचे गाणे गायले. तुम्ही गाणे सुरू केले तर होते, पण हिट झाला नव्हतात तुम्ही. हं. नाही, हिट तर नव्हतं झालं डेफिनेटली. त्यांचे जोपर्यंत बट त्यांच्या जाण्यानंतर तर पहिली फिल्म मी त्यांच्या जागी म्हणजे जादूगरसाठी मी गायलो होतो. पिक्चर पण खूप वाईट पद्धतीने पडला होता आणि एक फायदा मला यामुळे झाला होता, की अमिताभजींसाठी मी प्लेबॅक केलं. एक मुलगा आला कुठून आला काय माहीत नाही. त्याने अमिताभजींसाठी प्लेबॅक केलं. याचा खूप मला फायदा झाला. पिक्चर आपटला वगैरे ते सगळं ठीक आहे, पण मी उठलो. त्यानंतर त्यानंतर खूप गाणी मिळायला सुरुवात झाली मला. कारण की अमिताभ बच्चनसाठी प्लेबॅक केलं होतं. तर डेफिनेटली तो माझ्यासाठी एक प्लस पॉइंट जी होता. पब्लिक लोक इथे आले आहेत, त्यांनी प्रोग्रामच्या आधी मला एक रिक्वेस्ट पाठवली होती. हं. जे पहिले तुमचे गाणे हिट झाले होते, ते तुम्ही जरूर ऐकवा. ते तुम्हा कोणते पहिले गाणे होते जे हिट झालं होतं? तुम्हा सगळ्यांना विश्वास नाही बसणार. माझं कोणतं गाणं आधी हिट झालं होतं? ते गाणं होतं जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम मेरा साथ मेरा ओ हमनवा, न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम मेरा साथ मेरा ओ हमनवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. तुम्हाला खूप गरज आहे या गाण्याची, कारण की गोष्ट आता बिघडणार आहे. खटला आता सुरू झाला आहे. खूप सारे आरोप माझ्याजवळ आहेत कुमार शानू यांच्यावर. जनतेचा खटला चालूच राहील एका छोट्याशा ब्रेक नंतर. सांसों में बड़ी बेकरारी, आंखों में कई रत जगे, कभी कहीं लग जाए दिल तो कहीं फिर दिल ना लगे, अपना दिल में जरा थम लूं, जादू का मैं इसे नाम दूं, जादू कर रहा है, जादू कर रहा है, असर चुपके हाँ दो दिल मिल रहे हैं, दो दिल मिल रहे हैं, मगर चुपके हाँ सबको हो रही है, हाँ सबको हो रही है खबर, चुपके ओ दो दिल मिल रहे हैं, मगर चुपके हाँ चुपके चुपके